काय तुमचं नाट्यगृहाची अवस्था? नाट्यगृहामध्ये खुर्ची तिथं धड आहे का? तिथं बसायला जागा आहे का? नाटक बघायचं म्हटलं तर काय बघायला लागेल? त्याला आता 8.5 कोटी रुपयाचा निधी दिला का? तर माझ्या बीडकरांना चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घेता आले पाहिजे, नाटक तिथं बघता आले पाहिजे. आम्ही कंकालेश्वर मंदिराच्या करता निधी दिला. एवढा त्या कंकालेश्वर मंदिराला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे. 800 वर्षापूर्वीचं मंदिर. इथल्या पुढाऱ्यांना लक्ष देता आलं नाही. त्यांचं काम नव्हतं, त्यांची जबाबदारी नव्हती. का नाही केलं? कुणी थांबवलं? त्याच्यामुळे पर्यटन वाढलं असतं, माझ्या बीड मधल्या लोकांना रोजगार मिळाला असता, वेगवेगळी दुकानं थाटता आली असती. परंतु तिथंही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी काही मदत केलेली नाहीये. मी CIIIT एक महत्वाकांक्षी 200 कोटी रुपयाचा प्रकल्प हा इथं माझ्या बीडमध्ये आणलाय. त्याचं काम त्या ठिकाणी सुरू होत आहे. दरवर्षी 7,000 कुशल कामगार आपण बीडमधनं तयार करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये त्यांना कुठं ना कुठं रोजगार मिळणार आहे.